जाणार आहे ओमसाई बांद्रे आणि घाटकोपर भटवाडीचा स्काय रायडर. घाटकोपर भटवाडीचा स्काय रायडर. चला संदीप कदम आपण देखील यायचंय. चल संदीप कदम भटवाडी टीम या ठिकाणी टॉस केला जातोय. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. 4 ओव्हरची. 4 की 5 4 ओव्हरची मॅच असेल. 4 गोलंदाज असतील. 4 ओव्हरची मॅच. गोल्डमॅन साहेब आहेत आणि टॉस जिंकलेला आहे. करण फायनल खेळत आहे. कसं वाटतंय धर्मवीर चषकाची? नक्कीच आम्ही कंटिन्यू दुसऱ्यांदा फायनल खेळतोय आणि टॉस जिंकलाय. आता निर्णय काय असेल? टॉस जिंकून आम्ही प्रथम तर बॅटिंग करू आणि जे गेल्या वर्षी राहिले ते यावर्षी कंप्लीट करायला बघू. यावर्षी पूर्ण करण्याचा प्रयत्न असणारा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. संदीप टॉस तुम्ही जिंकला असता तर काय घेणार होतात? आम्ही क्षेत्ररक्षणच घेणार होतो कारण कालपासून आम्ही ज्या पद्धतीने आमचे गोलंदाज आहेत जे चांगली बॉलिंग करत होते आम्ही नक्की क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणार होतो. तर ज्या पद्धतीने प्रतिस्पर्धी टीम खेळते योगेश पवार किशन देवेंद्र काय म्हणाल कशा पद्धतीने फायनलकडे पाहत आहे? सर ते तर नक्कीच चांगले खेळाडू आहेत पण रबर क्रिकेट आहे. रबर क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. नवीन नवीन खेळाडू उद्योगला येतात रबर क्रिकेटमध्येच तर नक्कीच आम्ही त्यांना टफ फाईट देऊ. तर टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि ओमसाई बांद्रा संघ बॅटिंगचा निर्णय घेतलाय आणि क्षेत्ररक्षणासाठी स्काय रायडर भटवाडीला आमंत्रित केलंय प्रो लिंकवर धर्मवीर चषकाची. मात्र फायनल मॅच पाहायला विसरू नका. कुणाल सरमळकर साहेब डॅशिंग विभाग प्रमुख आणि कामगार नेते यांची ही मानाची स्पर्धा प्रो लिंकवर. चला मॅच सुरुवात करायची. 4 ओव्हरची मॅच असेल आणि जशी मॅचला सुरुवात होईल जयेश भोसले सरांचा आवाज पहिल्या डावात आपण ऐकाल. फायनल मॅच शेवटची मॅच. एकाला 2.5 लाख एकाला 1.5 लाख परंतु कुणाला 2.5 आणि कुणाला 1.5 ते ठरवणारी मॅच मात्र आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूला स्थानिक बांद्र्याचा संघ आहे एका बाजूला घाटकोपर भटवाडीचा संघ आहे. चला बाकी सगळ्यांनी बाहेर व्हा. दोन्ही टीम मैदानाचा ताबा घ्या. थँक्यू समीरजी सोमणे. मी मैदान खाली करायला विनंती करेन. चला प्रेक्षक वर्ग मैदान खाली करून घ्या. चला त्वरित. दर्शकों को गुजारिश है चलिए जल्द से जल्द मैदान खाली कर दीजिए. चला विनंती असेल प्रेक्षक वर्गाला त्वरित मैदान खाली करून घ्या. फायनलच्या मॅचकडे आपण वळतो आहोत. शेवटचा आणि अंतिम सामना या स्पर्धेचा जो आपल्या भेटीला येत असताना पाहायला मिळतोय. एका बाजूला स्काय रायडर भटवाडी घाटकोपरचा संघ तर त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना जो मात्र पाहायला मिळेल ओमसाई बांद्रा. ओमसाई बांद्रा संघ जो मात्र फायनल मध्ये पुन्हा एकदा दाखल झालाय. गतवर्षीचा उपविजेता संघ म्हणून या संघाकडे पाहिलं जातं आणि कल्लीभाई आणि बाबूभाई यांच्या मालकीचा संघ ओमसाई बांद्रा तर एका बाजूला स्काय रायडर भटवाडी घाटकोपर भूषणजी जाधव आणि विकाजी कोरडे यांच्या मालकीचा संघ फायनल मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. शेवटची आणि अंतिम मॅच. मी मंडप डेकोरेटर्स बाबू यांचं लक्ष वेधन कृपया स्टेजशी संपर्क साधा. अतुलजी तारी यांच्याशी संपर्क साधा. मंडप डेकोरेटर्स बापू आपण त्वरित संपर्क साधावा. कृष्णा लक्ष्मण सातपुते सर या आपला एक विशेष सन्मान या व्यासपीठावरती करण्यात येणार आहे. या व्यासपीठावरती या ठिकाणी
महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा. नक्कीच थोडी इंजुरी झाली होती, परंतु कृष्णा सर आज या ठिकाणी धर्मवीर चषकात तुमच्या नावाचा बोलबाला पाहण्यासाठी क्रिकेट रसिक आवर्जून उपस्थित राहत आहेत आणि विशेष सन्मान तुमचा केला जाणार आहे धर्मवीर चषकात. नक्कीच कृष्णा सातपुते महाराष्ट्राला लाभलेला हा कोहिनूर हिरा बँड्राच्या या छत्रपती शिवाजी क्रीडांगणात येतोय. कुणालभाई सरमळकर यांच्या हस्ते ही शाल नक्कीच कृष्णा सातपुते सरांचा सन्मान केला जातोय. एक धर्मवीर चषकात उपस्थित राहिलेत. शाल आणि सन्मान चिन्ह दिलीप नाईक साहेबांच्या हस्ते दिलं जात आहे. नक्कीच कृष्णा सरांचं स्वागत आहे या बँड्राच्या छत्रपती शिवाजी क्रीडांगणात. क्रीडा रसिक नाहून निघाले. कृष्णा सरांच्या फलंदाजीने मंत्रमुग्ध केलं, कारण नक्कीच एक विशेष सन्मान कृष्णा लक्ष्मण सातपुते सोलापूर कुरुडवाडीचा डॉन, ज्याचा आपण विशेष सन्मान या व्यासपीठावरती केला. या फायनलच्या मॅचकडे वळूयात, निघूयात आपण या नगरीमध्ये, दाखल होऊयात, कारण आघाडीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. याच साठी केला होता अट्टास की शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटचा दिस गोड व्हावा. आघाडीची जोडी नागेश वाडेकर आणि त्याच्या साथीला योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर वैभव पाटील पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. उरण तालुक्याच्या कंठवली गावाचा असणारा वैभव पाटील पहिलं षटक तर स्ट्राइक एंड वरती आहे. नागेश वाडेकर. सामन्याला सुरुवात, मेगा फायनल ग्रँड फिनाले आपण पाहत आहोत. धर्मवीर चषक 2024. पहिला बॉल वैभव पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू आक्रमण करण्याचा प्रयत्न इथे केलाय. चेंडू हवेमध्ये, वैभव पाटील धावतोय जीवाच्या आकांताने. रन्स इथे कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळते. इथे एक चांगल्या दर्जाची रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. नागेश वाडेकर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर नागा एक विस्फोटक खेळीसाठी जाणला जातो. या वर्षीच्या हंगामामध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये ज्याच्या बॅटमधून एक शतक देखील पाहायला मिळालंय. परंतु अगदी त्याच वेळेला या स्पर्धेमध्ये ज्या बॅटरने खोऱ्याने धावा गोळा केला, एक महत्त्वाचा सामना जरूर आहे, परंतु या स्पर्धेचं लाईव्ह चित्रण ज्यांनी केलं त्या प्रो लिंकचे सर्वेसर्वा विपुल पांडुलकर यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रो लिंकचे सर्वेसर्वा विपुल पांडुलकर यांचंही खूप चांगलं काम सुरू आहे. आमच्याकडून देखील प्रो लिंकला खूप साऱ्या शुभेच्छा जगभर पाठवण्याचं काम केलं या स्पर्धेला. त्यांचा सन्मान केला जातो. विपुल पांडुलकर यांचा सन्मान केला जातोय. या स्पर्धेमध्ये जे काम केलं त्याबद्दल हा सन्मान आहे. फोटो कॉम्बॉक्स. एक विशेष सन्मान विपुलजी पांडुलकर यांच्या करण्यात आला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो वैभव पाटील या नावाने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला आज दखल घ्यायला लावली आहे. काय भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय. कालचाही दिवस माझाच होता आणि आजचाही दिवस माझाच आहे हे सांगण्याचा प्रयत्न इथे वैभव पाटीलच्या माध्यमातून करण्यात आलाय. 2 चेंडू हाताळलेत, 1 धाव खर्च केली आहे. ओमसाई बांद्रा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये इथे धावा गोळा करावा लागतील. टॉस जिंकल्यानंतर निर्णय आपण घेतलाय. करण डोळेने आवर्जून एक गोष्ट आवर्जून उल्लेख केला, गतवर्षी राहिलेलं अधुरं काम यावर्षी आम्ही पूर्ण करणार आणि त्यासाठी ते निश्चितच प्रयत्नशील असतील. वैभव पाटील गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. हाफ ट्रॅकर बॉल उसळी घेणारा यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. संदीप कदम यांच्या हाती जाऊन चेंडू विसावलाय. नोकरी सम्राट या बिरुदावली ज्या खेळाडूच्या पाठीमागे आहे आणि पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचा बायकर मॅन यश यांच्या पाठीमागे आपण पाहत आहोत. डॉट बॉल आलेत ते 2 लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे हाताळलेत. 1 चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला आणि हा DRS चा कॉल इथे करण्यात आलेला पाहायला मिळतोय. DRS कॉल जो चेक करण्यात येतोय. हाईट फॅक्टर इथे किती आहे, लीगल डिलिव्हरी आहे की नाही या साऱ्याची शहानिशा करण्यात येईल. अरुणजी अंबवकर सर यांना आपण पाहतो तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. हा व्हाईट बॉल आहे, अनलिगल डिलिव्हरी, एक्स्ट्रा रन इथे प्राप्त होईल. वैभव पाटीलचा हा चेंडू आपण स्क्रीनवरती पाहतो, उसळी जास्तीची प्राप्त झाली आणि म्हणून की काय इथे गोलंदाजाला दंडित करण्यात आलाय. शौकत रहमान आपल्या गुरुचा सन्मान या ठिकाणी करतात, म्हणजे कुणालभाई सरमळकर यांचा सन्मान करतायत. शौकत रहमान गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरुचा सन्मान करतायत.
हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला केलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दिली दस्तक, ये दिल मांगे मोर, रन्स मिळतील फोड, आलाय चौकार. आज या खेळाडूची बॅट बोलली आहे योगेश पवार. हाफ ट्रॅकर बॉल वरती पुल केला आणि मिस्टर क्रिकेट चांगली बॅटिंग करतोय. हा चेंडू खाली राहिला, वेगाने जरूर हाताला. वैभव पाटीलच्या गोलंदाजीमध्ये देखील एक निश्चितच खासियत राहिली आहे, तो वेगाने गोलंदाजी जरूर करतो परंतु त्याचा टप्पा हा नेहमीच त्याला ठाऊक आहे. अचूक टप्प्यावरती बाहेरच्या दिशेने नियंत्रित बद्ध निघणारे चेंडू हे सातत्यपूर्ण पाहायला मिळालेत. 6 धावा धावफलकावरती आहेत. फायनलची मॅच 4 षटकांचा सामना आपण पाहतो आहोत. धर्मवीर चषक 2024. पुढचा चेंडू यावेळेला हाफ ट्रॅकर होता, उसळी घेणारा यष्टिरक्षकाचा वेध घेत डॉट बॉल आलाय. आणखीन एक चेंडू जो मात्र निर्धाव स्वरूपाचा परंतु पंचांच्या डिसिजनला इथे चॅलेंज करण्यात आलाय. शिवसेना विभाग क्रमांक 7 विभाग प्रमुख व कामगार नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू शिलेदार जिथे कार्य तत्पर व विभाग प्रमुख आदरणीय श्री कुणालजी सरमळकर साहेब यांच्या माध्यमातून धर्मवीर चषक 2024 आपण पाहत आहोत. फेअर डिलिव्हरी आहे, डॉट बॉल. बॅटिंग टीमने DRS इथे गमावलाय, रिव्ह्यू इथे गमावलाय, डॉट बॉल आलाय. योगेश पवार मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. मिस्टर क्रिकेट म्हणून ही उपाधी पनवेलमध्ये जर का तुम्ही पेनमध्ये ट्रॅव्हल करत असाल, पेनमध्ये नगरपंचायतीचं नगरपालिकेचं क्रीडांगण आहे आणि त्या क्रीडांगणाला स्टँडला ज्या खेळाडूचं नाव आहे तो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर वेगाने घोषांकित क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना एक धाव इथे प्राप्त होईल. संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते आहे. वैभव पाटीलने या स्पर्धेमध्ये स्वतःची छाप सोडली आहे. फायनलच्या मॅच मध्ये पहिल्या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा खर्च केल्यात त्या 7. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 7 धावा धावफलकावरती विदाउट लॉस. मैदानावरती अगदी आपलं डेब्यू केलं वयाच्या 13व्या वर्षी आणि सध्याच्या घडीला जोगेश्वरी विभागामधून येत असताना सातत्य राखले आपल्या गोलंदाजीमध्ये. तो रोहित खरात गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. काल एका मॅच मध्ये 3 विकेट आणि अगदी चांगल्या रीतीची गोलंदाजी करत असताना त्याने सामना अगदी आपल्या संघाकडे झुकून दिला होता. तो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती रोहित खरातला आपण पाहतोय. स्ट्रायकिंग वरती नागेश वाडेकर नागा. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. यष्टिरक्षकाचा कॉल, इथे झेल निसटलाय. संदीप कदम यश यांच्या पाठीमागे, जिथे सर ही पदवी या क्रिकेट रसिकांनी त्यांना बहाल केली, नोकरी सम्राट ही पदवी या खेळाडूला मिळाली. यश यांच्या पाठीमागे ज्यांना आपण पाहतो आहोत. हा चेंडू मात्र 1 धाव देऊन जाईल. 8 धावा धावफलकावरती आहेत. 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावरती धावा बनल्या त्या 8 तुम्हा सर्वांची पडली गाठ निमित्त आहे धर्मवीर चषक 2024. आज सर्वांना एकत्रितपणे आपण पाहत आहोत. हा चेंडू वेगवान उजव्या यष्टीच्या बाहेर, गोलंदाजाला पुन्हा एकदा दंडित करण्यात येईल. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन इथे प्राप्त होत असताना व्हाईट बॉलच्या स्वरूपामधून आपण पाहत आहोत. धावा रोखाव्या लागतील कारण फायनलचा आणि अंतिम मुकाबला आहे. इथे प्रेशर काहीसे निराळा असतं आणि फायनलच्या मॅच मध्ये तो परफॉर्मन्स करून दाखवावा लागेल, हे जो संपूर्ण स्पर्धेमध्ये अद्याप आपण केलेला आहे. पुढचा चेंडू रोहित. यावेळेला आडव्या बाटने योगेश पवारचा वार, सारेच गार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. पटू आणि तथा एक लेदर बॉलचा चांगला खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे नेहमीच पाहिलं जातं आणि अशा खेळाडूच्या अगेन्स्ट तुम्ही अशा रीतीचे चेंडू हाताळला तर निश्चितच मोठी फटकेबाजी करेल. जिनका बल्ला है तलवार, बाजी में लाता है पलटवार, करारा होता है हर प्रहार, उनका नाम है योगेश पवार. योगेश पवार ऑन स्ट्राइक. पुढचा बॉल रोहित. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, लांबलचक
उंची आणि तितकीशी लांबी देखील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. चेक या ठिकाणी या धर्मवीर चषकाला शुभेच्छा देण्यासाठी कलाताई शिंदे उपनेता शिवसेना पक्ष, त्याचबरोबर पल्लवी कुणाल सरमळकर नक्कीच एक समाजसेविका आहेत आणि या बँड्रा नगरीमध्ये जो आवाज दुमदुमतोय कुणालबाई सरमळकर यांच्या सुवेद्य पत्नी यांचं आगमन होतंय. तसेच कला शिंदे नक्कीच एकनाथबाई शिंदे यांच्या महिला विभागाच्या शिवसेना उपनेते कलाताई शिंदे यांचं शब्द सुमनाने स्वागत करूया. नक्कीच ताई तुम्ही भेट दिली त्याबद्दल धन्यवाद. पुढचा बॉल रोहित, पुन्हा एकदा दमदार, वजनदार, शानदार, दर्जेदार षटकार. काही हरकत नाहीये. 3 बॉल 3 षटकार. एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंटचं दुसरं नाव योगेश पवार. काय अफलातून इनिंग खेळले त्याने आजचा संपूर्ण दिवस. पहिल्या मॅच मध्ये 35, दुसऱ्या मॅच मध्ये 35 धावा, तिसऱ्या मॅच मध्ये पुन्हा एकदा सेमीफायनलच्या मॅच मध्ये त्याने केलेला दांडगा परफॉर्मन्स 41 धावांची जी काय नायाब इनिंग त्याने साकारली होती आणि अगदी या फायनलच्या मॅच मध्ये देखील तोच परफॉर्मन्स इथे पाहायला मिळतोय. धावफलकावरती धाबा एकंदरीत आपण पाहतोय जिथे 27 धाबा धावफलकावरती आहेत. अंतिम आणि मेगा फायनलचा सामना 27 धाबा धावफलकावर दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती आहे. गोलंदाज रोहित खरात याच्यावरती हल्ले मैदानाच्या आतमध्ये चढवले जात आहेत. हल्ले प्रति हल्ले. पुढचा बॉल वेगवान उजव्या सीच्या बाहेर जो दिशाहीन राहिलाय. आज आपल्या आयुष्यातील एक संस्मरणीय इनिंग मैदानाच्या आतमध्ये जे योगेश पवारने साकारलेली पाहायला मिळते. सातत्यपूर्ण पुलच्या चांगले स्ट्रोक केले, डाऊन द ग्राउंड चांगल्या रीतीचे स्ट्रोक केलेले पाहायला मिळाले. चहू बाजूला त्याने फटकेबाजी केली, आडव्या बाटने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्याच्याकडून होती चुकी. धावा मिळतील त्या 6. हा येतोय षटकार. नाईकने चुकी नव्हे तर ही घोड चूक केली आहे. 4 बॉल 4 षटकार आल्यात. लगातारच्या 4 चेंडूवरती 4 षटकार इथे पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या 34 धावा धावफलकावर. 5वा आला की काय, बॅक टू बॅक 5व्या बॉलवरती 5वा षटकार इथे ठोकलाय जो मात्र योगेश पवारने. नक्कीच कलाताईंचं आगमन झालं आणि ज्या क्रिकेट भाषेत म्हणावं ना तर ताईंचं षटकारानं या क्रिकेट प्रेमींनी नाही तर आजचा दिवस ज्याच्या नावानं बोलबाला चालू आहे पेणचा सुपुत्र म्हणजेच योगेश पवार जो दरवेळी या धर्मवीर चषकात त्याच्या नावाचा बोलबाला या बँड्राच्या छत्रपती शिवाजी मैदानात होतो. आणि कुणालबाई सरमळकर म्हटलं की कामगारांसाठी गोरगरिबांसाठी धावणारा हा भगवा झंझावात या बँड्रा नगरीत झंझावतोय. आणि नक्कीच भाईंच्या बरोबर समाजसेविका पल्लवी कुणाल सरमळकर या बँड्रा विभागात महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथबाई शिंदे यांनी जो निवड केली ती सार्थ ठरते. आणि युवकांसाठी क्रिकेटचे सामने दरवर्षी भाईंच्या माध्यमातून आयोजित केले जात आहेत. आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं या धर्मवीर चषकात कुणालबाई सरमळकर यांच्या वतीनं साऱ्या खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या त्या केवळ 7. दुसऱ्या षटकामध्ये 33 धावा आल्या. 2 षटकांच्या अंती 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये निमेश रेडकरच्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आलेला पाहायला मिळतोय. निमेशच्या हाती जिथे मात्र चेंडू सुपूर्द करण्यात आलाय. तिसऱ्या षटकामध्ये त्याला पाचारणी करण्यात आले. नागा ऑन स्ट्राईक आहे. याची बॅट शांत आहे अद्याप.
यावेळेचा चेंडू उसळी घेणारा जो मात्र पाहायला मिळतोय, टेक ऑफ होतोय. एक धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 41 धावा धावफलकावरती आहेत. आज योगेश पवारचा खेळ जो काही पाहायला मिळाला ना, अजूनही तो दमखम आहे. 40+ खेळाडू आहे, परंतु आज तागायत या खुल्या गटाच्या खेळाडूंच्या अगेन्स्ट ज्या पद्धतीने त्याने परफॉर्मन्स केलाय अगदी वाखाणण्याजोगे. हा चेंडू कमी गतीने पाहायला मिळतो. यष्टिरक्षकाचा भेद घेतलाय. डॉट बॉल येत असताना निमेश रेडकरने कमबॅक करणारे षटक इथे हाताळणं गरजेचं आहे, कारण या धावसंख्येवरती लगाम लगावणारा एखादा गोलंदाज हवा आहे. किंबहुना जी काय धावसंख्या वेगाने पुढे सरकते, स्प्लिट ब्रेकर हवा होता या धावसंख्येला, आणि तो निमेश रेडकर नामाचा आहे की काय. हा चेंडू उजव्या सीच्या बाहेर. आणखीन एक चेंडू जो मात्र निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळतोय. बॅटिंग टीमने DRS गमावलाय. ही गोष्ट तितकीशी निदर्शनास आणून देणं महत्वाची राहील. हा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. लगातारचे 3 बॉल इथे हाताळले, त्यापैकी 2 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे निमेशच्या माध्यमातून हाताळण्यामध्ये तो यशस्वी राहिलाय. संघाची धावसंख्या 41 आहे. पुढचा बॉल यावेळेला फटका डाऊन ग्राउंड केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी सुमित ढोंगडे. चेंडूवरती येईल तद्वर मात्र घेतली जाणारी एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 42 धावा धावफलकावरती आहेत. या 4 बॉलवरती मोठा फटका आलेला नाही आहे, आणि याच कारण की काय धावसंख्येवरती लगाम लगावण्यामध्ये यशस्वी राहत आहे की काय स्काय रायडर्स घाटकोपर भटवाडीचा संघ, हे देखील पाहणं गरजेचं राहील. फायनल आणि मेगा फायनलची मॅच आपण पाहतो आहोत. धर्मवीर चषक 2024 ग्रँड फिनाले. मैदानाच्या आतमध्ये रंगणारा हा अविश्वसनीय सोहळा. हाफ राखड बॉल, बॅटची लिडिंग एज, घोषांकित क्षेत्र 11 चेंडू 35 धावसंख्येवरती नॉट आउट खेळतोय योगेश पवार. योगेश पवारने आज आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय इनिंग साकारलेली पाहायला मिळाली. जणू काय त्याने एक मेसेज दिला या क्रिकेट खेळाडूंना. 43 धावा धावफलकावरती आहेत. आघाडीचे दोन्ही फलंदाज तळ ठोकून उभे आहेत. या फायनलच्या मॅच मध्ये आपला बेस्ट आणि 100% देण्याचा प्रयत्न इथे करण्यात आलाय. पुढचा बॉल घेऊन निमेश पुन्हा एकदा सज्ज होईल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय. निमेशच्या या षटकामध्ये धावा आल्या त्या केवळ आणि केवळ 3. कमबॅक करणारं हे षटक इथे संपुष्टात आलं. 44 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. फायनलच्या मॅच मध्ये धर्मवीर चषकामध्ये आपण पाहतोय बॅटिंग करत असताना ओमसाई बांद्रा. या ठिकाणी महिला वीणा भागवत यांचं या धर्मवीर चषकात शब्दसुमनांनी स्वागत करूया. नक्कीच महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जो निर्णय घेतला तो सार्थ ठरवत त्यांच्या महिला साऱ्याच उपनेते नेते सारेच आज जो निर्णय साहेबांनी घेतला त्याची दखल घेतली गेली, आणि आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण धर्मवीर चषक म्हणजे धर्मवीर म्हटलं की आनंद दिघे साहेबांची आठवण होते. आणि दिघे साहेबांच्या तालमीत घडलेले एकनाथभाई शिंदे ठाण्याचा किंग मेकर महाराष्ट्राला मिळाला. आणि या बँड्रा विभागात जो भगवा झंझावात सुरू आहे ना, त्याचं एकच नाव आहे कामगार नेते कुणालभाई सरमाळकर यांच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांना ही पर्वणी दिली जाते. आलेल्या सर्वांचं शब्दसुमनांनी स्वागत करूया. महेश शिंदे शेवटचा आणि निर्णायक षटक. महेश शिंदेचा पहिला बॉल कमी गतीने इथे पाहायला मिळतोय. घोषांकित क्षेत्राकडे चेंडू निघालाय. 1 धाव इथे निश्चितच प्राप्त होईल. अंतिम आणि मेगा फायनलची लढत आपण अनुभवतो आहोत. कार्य तत्पर कार्यश्रम विभाग प्रमुख आदरणीय श्री कुणालजी सरमाळकर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा हा अविश्वसनीय सोहळा. देव फ्रेंचचे संपूर्ण पदाधिकारी यांचंही कौतुक करायला हवं. ज्या पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहत आहोत. फायनलची मॅच आणि महेश शिंदे आपण पाहतोय शेवटचं षटक हातात असताना. पुढचा बॉल उसळी घेणारा ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले. चेंडूवरती येतील तद्वर मात्र केवळ शतपावली करत असताना ही एक सिंगल अर्जित करण्यात आली आहे. योगेश पवारला स्ट्रायकर एंडवरती आणणं ही पथ्यावरती बाब पडू शकते, कारण नागेशलाही ठाऊक आहे आपल्या बॅटवरती बॉल तितकेसे आलेले नाही आहेत. पार्टनरशिप बिल झाले 46 धावसंख्येची. 7 बॉल 4 धावा. नागेश वाडेकर 13 चेंडू 36 धावा. योगेश पवारला आपण पाहतो बॅटिंग करत असताना. फायनलच्या मॅच मध्ये स्ट्रायकर एंडवरती आहे योगेश. गोलंदाजी मार्कवरती डावखुऱ्या हाताचा गोलंदाज पुण्याच्या सिंहगडचा असणारा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय महेश शिंदे. तर एका बाजूला रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामधून येणारा पेणचा
खेळाडू अर्थात योगेश पवार. आडवा बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. 46 धावा फलकावरती आहेत. 50 पर्यंत जर का इथे रोखता आलं तर मॅच चुरशीच होईल यात ती मात्र शंका नाही आहे. कारण कालचा दिवस ज्या खेळाडूने गाजवला तो भावेश शेलार या संघाकडे आहे. कालचा दिवस ज्या खेळाडूने 4 चेंडू 4 षटकार ठोकत असत गाजवला तो अमित नाईक देखील या संघाकडे आहे. हे विसरून चालता कामा नये. आडवा बॅटने ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक अमित नाईक त्या ठिकाणी आहे. चेंडूवरती येईल, फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र 2 धावा. तिहेरीचा प्रयत्न, 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळतात. 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात आल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 48 धावा फलकावरती पाहायला मिळतात. रब्बरचा गब्बर अर्थात संदीप कदम हे देखील या संघाचं नेतृत्व करत असताना पाहायला मिळतात. 48 धावा फलकावरती शेवटच्या निर्णायक अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ शेष आहे. महेश शिंदेने अचूक टप्प्याची गोलंदाजी अद्याप केलेली पाहायला मिळते. लेफ्ट हँडर बॅटर विरोधात लेफ्ट हँडर बॉलर हे द्वंद्व युद्ध हे नेहमी चर्चेचा विषय राहील जरूर, परंतु या मॅच मध्ये महेश शिंदेची गोलंदाजी ही तितकीशी महत्वाची राहील. निमेश रेडकरने महत्वाच्या क्षणी तो गोलंदाजी मार्कवरती आला आणि केवळ 4 धावा देत असताना सामना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न त्याने केला. धर्मवीर चषक 2024 आज संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा, अभिमान वाटावा असं क्रिकेटचं हे पावसाळी रबर बॉल क्रिकेटचं आयोजन आपण पाहत आहोत. हाफ ट्रॅकर बॉल, लांब लचक, उत्तुंग, आकर्षक, अद्भुत, सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाईक वाव. पाहायला मिळाला जो मात्र योगेश पवारच्या बॅटमधून 6 धावसंख्येच्या मदतीने अर्धशतक टीमने कंप्लीट केलंय. 54 धावा फलकावरती आहेत. 54 धावा आणि अर्धशतकासाठी योगेश पवारच्या 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. षटकार येतो. या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक योगेश पवार साठी टाळ्या होत्यात मित्रांनो. 6 धावसंख्येची गरज होती, त्याने शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला. 17 चेंडू मध्ये 50 धावा कुठून काढल्यात. अनदर डे, अनदर टूर्नामेंट, अनदर इनक्रेडिबल इनिंग बाय योगेश पवार. टेनिस क्रिकेट की आन है, ये टीम की ये जान है और अर्धशतकों का ये प्रधान है. अर्धशतक ठोकलं योगेश पवारने. पूर्वार्धाचा खेळ संपला. 60 धावा फलकावरती आहेत. 61 धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. काय घडणार आहे उत्तरार्धामध्ये या फायनलच्या मॅच मध्ये, सामना चांगला होणार यात ती मात्र शंका नाही. या पण वयात उत्तरार्धाकडे आवाज असेल महाराष्ट्राचा गोड आवाज, स्पर्धा सम्राट चंद्रकांतजी शेट्टी सरांचा. थँक्यू. धन्यवाद जयेश सर. नक्कीच तुमच्या शब्द सुमनांनी मंत्रमुग्ध झाले हे बांद्राकर. नक्कीच बरेच वर्ष तुम्हाला या धर्मवीर चषकाचा आवाज तुमचा गाजतोय, परंतु आज इथे आगमन झालंय डॉक्टर सौ देवयानी बेंद्रे मॅडमचं. नक्कीच मॅडमचं आगमन झालं आणि तिथं षटकारांची बरसात सुरू होती, कारण हा खेळ आहे क्रिकेटचा. कारण महाराष्ट्रात महिलांचं राज्य येतंय, महिला पुढे चालल्यात. साऱ्या क्षेत्रात धर्मवीर चषकात आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. कारण जो पेणचा सुपुत्र योगेश पवार याला धर्मवीर चषक फार लक्की ठरलाय. त्याने स्वतः सांगितलं होतं मी ही स्पर्धा खेळण्यासाठी येतो, माझ्या नावाचा बोलबाला याच मैदानातून सुरुवात केली आणि महाराष्ट्रात आज योगेश पवार नक्कीच या पेणच्या सुपुत्राने साऱ्या महाराष्ट्राभर आज आपल्या नावाचा दबदबा केलाय. परंतु विशेष करून धर्मवीर चषक, ज्या धर्मवीर चषकात आपण उपस्थित राहिलोय ना, ज्यात महिला क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आज गुणलेखिकेच्या भूमिकेत प्राजक्ताताई देसाई, सोनमताई चव्हाण गुणलेखकाच्या भूमिकेत आहेत. आणि बघा योगेश पवार, आपण त्याला पाहतोय कारण त्याला हे मैदान लक्की ठरलंय. कारण नक्कीच क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आज महिलाही उपस्थित आहेत. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेत आहेत त्याचं महाराष्ट्रात स्वागत होतोय. अशा योजना येत आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आली आहे. महिलांच्या खात्यात 1,500 रुपये रोख
मिळणार आहेत. म्हणजेच आज महिलांनाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काहीतरी दिलंय. देणारे मुख्यमंत्री पहिल्यांदा महाराष्ट्राला मिळालेत. कारण देणारा दिलदार मनाचा राजा, ठाण्याचा सुपुत्र आणि ठाण्यानं दिलेला कोहिनूर रत्न या महाराष्ट्राला मिळाला. महिला शिवसेना उपनेते आहेत. आज नक्कीच कलाताईंचं शाल देऊन सन्मान केला जातोय. त्याचबरोबर पल्लवी कुणाल सरमळकर समाजसेविका, बघा छत्रपती शिवरायांची मूर्ती दिली जाते. नक्कीच धर्मवीर चषकात आपण आलात, ही आठवण राहील ताई. नक्कीच तुम्ही या धर्मवीर चषकाला भेट देण्यासाठी आलात. वीणाताई भागवत, नक्कीच आज महिलांचं या विभागात चांगलं काम सुरू आहे. वीणाताई भागवत यांच्या माध्यमातून त्यांचाही सन्मान केला जातोय. बघा छत्रपती शिवरायांची मूर्ती दिली जाते. नक्कीच एक आपण धर्मवीर चषकामध्ये उपस्थित राहिलात, ही आठवण आहे. बघा ढोल ताशा वाजतोय. आम्ही वांद्रेकर डॉक्टर सौ देवयानी बेंद्रेताईंचा सन्मान केला जातोय. नक्कीच चित्रपट कला सांस्कृतिक विभागात ताई काम करतायत. नक्कीच या क्रिकेट खेळावरही प्रेम राहू द्या. आपण धर्मवीर चषकामध्ये उपस्थित राहिलायत. पुढील सन्मान विभाग प्रमुख दिलीप नाईक साहेबांचा सन्मान केला जातोय. त्यांच्याही विभागात क्रिकेटचे सामने आयोजित केले जातात. प्रत्येकाचं क्रिकेटवर प्रेम आहे. नक्कीच हा क्रिकेटचा खेळ बहरतोय या बांद्राच्या छत्रपती शिवाजी मैदानात. बघा दिलीप नाईक साहेब, कुणालभाई सरमळकर सारे विभाग प्रमुख आहेत. साहेबांबरोबर साथीला साथ देऊन काम करणारे सारे व्यक्तिमत्व आहेत. परंतु सामनाही चुरशीचा आहे. सारे प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित राहिले. नक्कीच तुमचं शब्दसुमनांनी स्वागत करूया. परंतु खास करून पल्लवी कुणाल सरमळकर या विभागाच्या समाजसेविका आहेत, ज्या कुणालभाई सरमळकर यांच्या बरोबर खांद्याला खांदा देऊन काम करतात. नक्कीच हा भगवा झेंडा या बांड्या विभागात फडकणार आणि कुणालभाई सरमळकर नक्कीच चालू सामना, अंतिम सामना धर्मवीर चषक पाहावा आणि पाहतच राहावा असा हा धर्मवीर चषक. समीर देटे सर ज्या ठिकाणी असतील त्यांनी मंचकाशी संपर्क करायचा आहे. समीर देटे सर. धन्यवाद. अंतिम फेरीचा सामना आपण पाहतोय धर्मवीर चषकाचा, ज्यामध्ये एका बाजूला ओमसाई बांद्रा आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर घाटकोपर भटवाडीचा स्काय रायडर यांच्यातील फायनल मॅच पाहायला मिळते. पहिल्या डावात 60 धावा झाल्या, त्यामध्ये या स्पर्धेतील एकमेव अर्धशतक योगेश पवार यांनी केलं आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होते. आर्यन भोईर बॉलिंगला, बॅटिंगला अमित नाईक. पहिला बॉल, बॅट अतिशय वेगात फिरवली करी, परंतु जर पाहिलं तर पहिल्या बॉलवर धाव घेण्यात ते यशस्वी झालेत. पहिल्या 2 ओव्हर अशा होत्या पहिल्या डावामध्ये ज्यामध्ये 10च रन आल्या होत्या, कारण निमेश रेडकरने 3 धावा दिल्या आणि वैभव पाटीलने मात्र एका ओव्हरमध्ये केवळ 7 रन दिल्या होत्या. परंतु एक मोठं आव्हान उभं राहिलंय, त्या आव्हानाचा पाठलाग कसा होणार ते आपल्याला पाहायचंय. क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. आज योगेश पवार बरसले आणि ओमसाई बांद्रा टीमने देखील दर्जेदार खेळ केलाय. परंतु कालचा दिवस जर पाहिला तर भावेश शेलार यांनी सुद्धा गाजवलाय, अमित नाईक यांनी सुद्धा गाजवलाय.
त्यांना मात्र या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील या मॅचला जिंकण्यासाठी. बॉलिंगसाठी आर्यन भोईर यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी निर्धाव घोषित केला जातोय. एक चांगला चेंडू वेगात आला, यष्टीरक्षकांकडे गेला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. अमित नाईक आणि भावेश शेलार फायनल मॅच मध्ये जो जिंकणार आहे त्याला 2.5 लाख रुपये आणि जो पराभूत होणार आहे त्याला 1.5 लाख रुपये. तर चर्चा आहे. योगेश पवार यांनी मात्र तब्बल 154 धावा या स्पर्धेत बनवलेल्या आहेत. हो, चांगला बॉल, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, परंतु धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे. आणि पहिलं षटक सुरू असताना थोडीशी संत सुरुवात झाली आहे, परंतु प्रयत्न करावा लागेल कारण क्रिकेटचा खेळ आहे. कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. आणि आज ओमसाई बांद्रा संघ काय खेळलाय, कल्लीबाई आणि कंपनी, जबरदस्त क्रिकेट आज त्यांच्या माध्यमातून दाखवलं गेलंय. परंतु अमित नाईक कालच्या दिवसात जबरदस्त परफॉर्मन्स त्यांचाही राहिला होता. चेक या ठिकाणी देवयानी बेंद्रे मॅडम कडून कलाताईंचा सन्मान केला जातोय. नक्कीच बघा, आज एका महिलेकडून महिलेचा सन्मान होतोय. धर्मवीरांची शिकवण धर्मवीर चषकात पाहायला मिळते. या ठिकाणी अजून एक पल्लवी कुणाल सरमळकर. नक्कीच ताईंचा सन्मान महत्वाचा आहे कारण कुणाल भाईंना साथ आहे. पल्लवी कुणाल सरमळकर शाल देऊन सन्मान केला जातोय. या ठिकाणी कुणालबाई सरमळकर यांच्या हस्ते कुणालबाई सरमळकर यांच्या हस्ते समीर देठे ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट अवेलेबल केले. नक्कीच सर असंच धर्मवीर चषकाला तुमची साथ राहू द्या. कुणालबाई सरमळकर यांच्या हस्ते त्यांना सन्मान चिन्ह. कुणालबाई सरमळकर यांच्या हस्ते समीर देठे यांचा सन्मान केला जाणार आहे कारण त्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट अवेलेबल करून दिलेत. नक्कीच काय काय कॅच घेतली या अगोदर करण धुळे ज्यांनी एक अप्रतिम कॅच घेतला या ठिकाणी, त्यांचं कौतुक करावं लागेल. एक जबरदस्त क्षेत्ररक्षक आहेत आर्यन भोईर. अमित नाईकची एक विकेट या झेलाला आपण पुन्हा एकदा पाहू शकता. धर्मवीर चषकातील एक अप्रतिम कॅच. पहिल्या प्रयत्नात कॅच जरूर सुटली होती परंतु दुसऱ्या प्रयत्नात पकडली. यावेळेला चांगला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अडवलाय बॉल त्या ठिकाणी आणि इकडे जर पाहिलं तर धावा येताना पाहायला मिळत आहेत. धावफलक जर पाहिलं तर 2ने पुढे जातोय. तिसरीचा कॉल दिला गेलाय परंतु 2 धावांवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या 4 वर जाईल. विजयासाठी 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. घाटकोपरचा निमेश रेडकर आणि घाटकोपरचा भावेश शेलार, 2 घाटकोपरचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. निमेशने बॉलिंग मात्र जबरदस्त केली होती परंतु आर्यन भोईर यांनी या स्पर्धेमध्ये चांगली बॉलिंग केली आहे. यावेळेला उसळता बॉल, त्याला मात्र घोषांकित क्षेत्रात खेळलाय. 1 धाव मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर काय बॉलिंग केली आहे, केवळ 5 धावा. आता जर पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये 56 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे स्काय रायडर भटवाडी टीमला. परंतु भावेश शेलार आहेत ज्यांनी काल जबरदस्त कामगिरी केली होती, आजही कामगिरी करावी लागेल. धर्मवीर चषक आपण पाहतोय. कुणालभाई सरमळकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेली भव्य दिव्य अशी स्पर्धा. चेक या ठिकाणी देवयानी बेंद्रे मॅडम, कलाताई शिंदे तसेच वीणा भागवत आणि पल्लवीताई सरमळकर यांच्या हस्ते ही धर्मवीर चषक जो पाहतोय ना त्याचे आयोजक कुणालभाई सरमळकर यांचा सन्मान केला जातोय. नक्कीच एक चांगली बाब या धर्मवीर चषकात पाहायला मिळते. नक्कीच कर्तृत्व आहे, नेतृत्व आहे सारा बांद्रेकरांना. आणि मुंबईला पाहू द्या काय आहे सन्मान, कारण जे आयोजक आहेत ना त्यांचा सन्मान महिला म्हणून केला जातोय. आज गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून नक्कीच प्रत्येकाला वाटावं आपण धर्मवीर चषकात उपस्थित राहिलो होतो परंतु आज नक्कीच एक चांगलं बघा कुणालभाई सरमळकर यांचं टाळ्या वाजवल्या जात आहेत कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महिलांविषयी काही निर्णय घेत आहेत. महिलांसाठी
चांगले धाडसी निर्णय. आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आली आहे, 1,500 रुपये महिलांना दिले जाणार. या पुढील सन्मान दिलीप नाईक साहेबांचा. दिलीप नाईक विभाग प्रमुख आहेत, त्यांचाही सन्मान केला जातोय. नक्कीच प्रत्येकाचं एकदम तंतोतंत पालन केलं जात आहे. दिलीप नाईक गिरगाव पट्ट्यातील एक आपला होतकरू शिवसैनिक आज विभाग प्रमुख आहेत. साहेब नक्कीच साहेबांचं क्रिकेटवरचं प्रेम आहे. धर्मवीर चषकात बघा वीणा भागवत, देवयानी बेंद्रे, कलाताई शिंदे, पल्लवीताई सरमळकर साऱ्या महिलांच्या हस्ते विभाग प्रमुख दिलीप नाईक साहेबांचा सन्मान केला जातोय. हीच आहे धर्मवीर चषकाचं काही विशेष असतं. पुढील समालोचन महाराष्ट्राचा बुलंद आवाज पाहूया, चंद्रकांत शेट्टे सर. आणखीन एक जबरदस्त कव्हर्सला मारलेला तिसरा षटकार भावेश शेलार यांच्या बॅट मधून येतो या स्पर्धेमध्ये. अख्खी स्पर्धा या बॅटरने सुद्धा गाजवली आहे आणि ही मॅच ऑन आहे हेच या ठिकाणी भावेश शेलार सांगतायत. वाह, वरचा क्लास. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार खेळलेत भावेश शेलारने. 16 धावा धावफलकावर 61चा पाठलाग करायचा आहे. सतरा धावा झाल्या. 17. आणखीन एक स्ट्रोक मात्र या ठिकाणी खेळला आहे. प्रॉपर टायमिंग मात्र तिकडे नाही होऊ शकलं. एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि धाव संख्या जर पाहिली तर 18 वर पाठवली आहे. 2 लगातारचे षटकार भावेश शेलारच्या बॅट मध्ये मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरताना पाहायला मिळाले. अठरा धावा धावफलकावर आहेत. मॅच मोठी आहे, थोडीशी दूर गेली आहे परंतु संपलेली नाहीये. प्रयत्न करावे लागणार आहेत. निमेश यावेळेला पुलचा फटका निमेशने खेळलाय खरा. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न या ठिकाणी कॉल दिला भावेशने आणि निमेशने सकारात्मक प्रतिसाद दिलाय. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. अंतिम फेरीचा सामना आहे. प्रत्येकाला जिंकायचं आहे. एकाला 2.5 लाख मिळणार आहेत, एकाला 1.5 लाख मिळणार आहेत आणि हा दिवस सारखा सारखा येणार नाहीये कारण कित्येक संघांनी 10-10 वर्ष वाट पाहिली या मैदानामध्ये फायनल मध्ये जाण्याची. परंतु आता तो दिवस आलाय. फायनल मॅच पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावर आहेत. या षटकात मात्र धावा आलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने मात्र यावेळेला बिगिट केला जातोय. आणखीन एक आसमानी टोला निमेश रेडकर आहेत. यावेळेला सीमा रेषा पार षटकार. धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. एका बाजूला घाटकोपर भटवाडी आणि एका बाजूला जर पाहिलं तर बांद्राचे टीम आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई बांद्रा. एका बाजूला जर पाहिलं तर घाटकोपर भटवाडीची टीम पाहायला मिळते स्काय रायडर. फायनल मॅच सुरू आहे. आम्ही सुद्धा हार मानणार नाही सांगतायत आणि प्रयत्न 2 षटकार भावेश शेलारच्या बॅटमधून आले आणि आता निमेश रेडकरच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. काय होईल क्रिकेटच्या खेळात याचा काही नेम नाही आणि अजूनही जर पाहिलं तर 13 बॉल म्हणजे धावसंख्या झाली ती 26. दुसरी ओव्हर सुरू आहे आणि 13 बॉल बाकी आहेत आणि या 13 बॉल मध्ये जर पाहिलं तर अजूनही धावांची आवश्यकता 35 आहे. 13 बॉल 35. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा खेळ आहे. काही होऊ शकतं. या स्पर्धेमध्ये निमेशने सुद्धा चांगली कामगिरी केली आहे. बॅटिंग बॉलिंग दोन्ही केलं निमेश रेडकरने. त्यामुळे त्यांचंही कौतुक होणं गरजेचं आहे आणि भावेश शेलार यांची सुद्धा बॅटिंग या स्पर्धेमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. परंतु योगेश पवार काय खेळलेत या स्पर्धेमध्ये. परंतु पाहायचं आहे फायनल मॅच कोण जिंकणार. 13 बॉल मध्ये 35 अजूनही पाहिजेत या मॅचला जिंकण्यासाठी. फायनल आणखीन एक
फटका खेळला, पाहूया किती लांबवर जातोय. निमेश रेडकरच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. साहेब, भारतीय जनता पार्टीचे महामंत्री, नक्कीच साहेब तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिलात. धर्मवीर चषकाला आपण शुभेच्छा देण्यासाठी आलात. तुमचं शब्द सुमनाने स्वागत करूया. तसेच कांचीताई सरमळकर या ठिकाणी उपस्थित आहे. मित्रांनो, या बँड्राला सरमळकर परिवाराने बरंच काही दिलं, कारण जो बँड्रा भगवा झंझावत आहे ना, सरमळकर परिवार आता नाही बरेच वर्ष या बँड्राची सेवा करतोय. आज कुणालभाई सरमळकर या ठिकाणी सन्मान केला जातोय. रुपेश मालुसरे साहेब, भारतीय जनता पार्टी, नक्कीच महायुतीच्या माध्यमातून चांगले निर्णय होत आहेत आणि बघा तेही या ठिकाणी क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आले. भाईंच्या विनंतीला कामगार नेते कुणालभाई सरमळकर, बघा शाल दिली जाते, सन्मान चिन्ह, धर्मवीर चषकाचं आठवण म्हणून. प्रेक्षकांनी कचाकच भरलेलं हे मैदान. नक्कीच कलाताई आज शिंदे साहेबांपर्यंत या धर्मवीर चषकाची नक्कीच चांगली बातमी आपल्याला कळेल, कारण साहेबही गोरगरिबांचे कैवारी आहेत, सर्व अनाथांचे नाथ आहेत आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी धर्मवीर चषकात आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. 2 ओव्हरमध्ये 32 रन झालेले आहेत. 2 ओव्हरमध्ये 29 रन पाहिजेत. फायनल मॅच अपेक्षेप्रमाणे रंगलेली आहे. बांद्रा विरुद्ध भटवाडी घाटकोपर. रितेश सिद्धेश येत आहेत. रितेश गोलंदाजीसाठी युवा खेळाडू आहेत. जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. फायनल मॅच जिंकायची आहे. भावेशने देखील जबरदस्त कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे आपल्या बॅटिंगच्या जोरावर. या स्पर्धेमध्ये भावेश एकाही मॅच मध्ये अजून आउट नाही झालाय. पहिल्या 3 मॅचला नॉट आउट होते आणि आता जर पाहिलं तर याही मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. परंतु गोलंदाज रितेश एक युवा टॅलेंट आहे, यांच्यामध्ये देखील मागील हंगामापासून जर पाहिलं तर याही गोलंदाजाने चांगली कामगिरी केली आहे. आणि समोर जर पाहिलं तर भावेश शेलार. फायनल मॅच 12 बॉलमध्ये 29 धावांची आवश्यकता. पाऊस सुरू आहे परंतु सुरू आहे फायनल मॅच धर्मवीर चषकाची. यावेळेला भावेश स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय आणि इकडे जर पाहिलं तर घोषांकित क्षेत्रात चेंडू जाताना पाहायला मिळेल. 11 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. प्रत्येक बॉल हा निर्णायक असणार आहे. कुणालजी सरमळकर साहेबांचं हे भव्य दिव्य आयोजन अख्खी मुंबई पाहते, महाराष्ट्र पाहतोय. आणि पावसाळ्यातील क्रिकेट काय असतं, पावसाळी क्रिकेट स्पर्धा काय असतं, देवफ्रेंडच्या बरोबरीने गेली कित्येक वर्ष मात्र आपण या ठिकाणी पाहतो. 28 वर्ष देवफ्रेंड्स इकडे आयोजन करते आणि आज जर पाहिलं तर कुणाल सरमळकर साहेबांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. यावेळेला आणखीन एक फटका. भावेश शेलार ऑन फायर. सिक्सर. शेलार आणि जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. 39 धावा धावफलकावर झाल्यात. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 10 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. म्हणतात ना क्रिकेटच्या खेळात काहीही होऊ शकतं
आणि आज जर पाहिलं तर पावसाळी क्रिकेटचं भव्य दिव्य आयोजन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये धर्मवीर चषकाचं आपण पाहतोय. फायनल मॅच सुरू आहे. आणखीन एक फटका, ज्याला मात्र समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न भविष्य त्या ठिकाणी केला. पाण्यामध्ये बॉलचा वेग मंदावला. एक धाव घेतली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय. आणि धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाईल. अजूनही जर पाहिलं 40 धावा बघता बघता झाल्यात. 4 ओव्हरमध्ये 61 करायच्या होत्या आणि आता जर पाहिलं तर या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल बाकी आहेत आणि 21 धावांची आवश्यकता आहे. प्रेक्षक फायनल मॅच पाहायला आवर्जून येतात, परंतु या ठिकाणी प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फिटणार आहे अशा प्रकारची फायनल मॅच या ठिकाणी त्यांना पाहायला मिळते. निमेश रेडकर देखील 5 बॉलमध्ये 16 वर खेळतायत. भावेश शेलार 8 बॉलमध्ये 22 वर बॅटिंग करतायत आणि 61 धावांचा पाठलाग करत असताना एक नेत्रदीपक फायनल मॅच आपण धर्मवीर चषकाची वांद्रे नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रितेश पुन्हा एकदा बॉलिंगसाठी. या वेळेला बॉल टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर उसळी घेतोय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय पंचान कर्वे आणि धावफलक जर पाहिला तर 1 ने मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे जाते 41. म्हणजे अजूनही जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने मागणी केली आहे या व्हाईट बॉल करता. पाहूया तिसऱ्या पंचांकडे हा पोहोचवलेला निर्णय. पाहूया कशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी येईल, कारण मुख्य पंचांनी पहिल्यांदा व्हाईट बॉल घोषित केला होता. त्याला चॅलेंज केलंय या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने. हे डोक्याच्या वर आहे आणि व्हाईट बॉल या ठिकाणी जो मुख्य पंचांचा निर्णय होता तो कायम ठेवण्यात आलेला आहे. एक बाउन्स. तर धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचलेली आहे ती 41 धावा धावफलकावर. अजूनही 20 धावांची आवश्यकता. 9 बॉल बाकी आहेत. फायनल मॅच. एका बाजूला बांद्रे, एका बाजूला भटवाडी घाटकोपर. यावेळेला आणखीन एक फटका समोर खेळलाय. निमेश रेडकर अफलातून स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. काय मारलाय. 6 षटकार. होती आणि बॅटिंगला गेलाय आणि सुटलाय सुसाट. मागील हंगामात जर पाहिलं तर काही हंगामात भटवाडी प्रीमियर लीग मधून चर्चेला आला हा खेळाडू आणि आज मोठ्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. निमेश रेडकर जोडीला आहे घाटकोपर भटवाडीचा भावेश शेलार. परंतु मॅच संपली नाहीये. ओमसाई बांद्रा देखील कमबॅक करू शकते. जाऊयात मॅचच्या दिशेने. काय मॅच सुरू आहे. बांद्रेकर देखील कमबॅक करू शकतात. फायनलची ट्रॉफी बांद्र्यातच राहणार का घाटकोपर भटवाडीला जाणार हे अजूनही बाकी. 8 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी. मॅचला जिंकण्यासाठी 61 धावांचा पाठलाग करायचा होता निर्धारित 4 षटकांमध्ये आणि घाटकोपरचे 2 बॅटर मात्र सध्या तुटून पडलेत. निमेश रेडकर आणि भावेश शेलार. या वेळेला मात्र धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि 1 धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. 7 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. मॅच संपलेली नाहीये. बांद्रेकर कमबॅक करू शकतात. ओमसाई बांद्रा हा सुद्धा जबरदस्त संघ आहे. गेल्या वर्षीचे उपविजेते आहेत. या वर्षी विजेतेपद कल्लीबाई बाबूबाई मिळवणार का. परंतु दुसऱ्या बाजूला विकास कोरडे भूषण जाधव यांचा भटवाडीचा संघ मात्र या ठिकाणी विजय होणार का याची प्रतीक्षा मात्र आपल्याला असणार आहे. पाहूयात काय होईल. अंतिम फेरीचा सामना. 7 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. भावेश 3 षटकारासह 22 धावांवर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेश शेलार. समोर जर पाहिलं तर पुन्हा एकदा रितेश युवा टॅलेंट आहे त्यांच्यामध्ये देखील. ओहो काय वेगात बॉल टाकलाय, परंतु हा बॉल घोषांकित क्षेत्रात बाईच्या स्वरूपात आणि आता मॅच गेली आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. 6 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता म्हणजे मॅच ऑन आहे. मॅच भटवाडी घाटकोपरला सुद्धा जाऊ शकते आणि मॅच बांद्र्यामध्ये सुद्धा राहू शकते. नक्कीच एक चांगली मॅच पाहायला मिळते.
आज करो की मरोची लढाई सुरू आहे, कारण बँड्राचा हा ओम साई बँड्रा संघ गेल्या वर्षी पण झुंजलाय. आता बघूया काय घडणार, काय बिघडणार. सारं लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु आज महिला साऱ्या या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. परंतु या क्रिकेट खेळात धर्मवीर चषकात आपण उपस्थित राहिला आहेत. सारेच या बँड्राच्या मैदानामध्ये छत्रपती शिवाजी मैदानात मगासपासून आम्ही वांद्रेकर साऱ्यांचं स्वागत करतायत, कारण ढोल ताशाचा आवाज घुमतोय, त्यातही महिला आहेत. मित्रांनो, साऱ्या क्षेत्रात आता महिला आहेत, क्रिकेट क्षेत्रातही महिला आहेत. म्हणून महिलांचा सन्मान करा, कारण धर्मवीरांची शिकवण. गुरुपौर्णिमेचा दिवस आहे आणि धर्मवीर चषक आनंद दिघे साहेबांच्या तालमीत घडलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नक्कीच महिलांचा सन्मान केला पाहिजे. म्हणूनच आज महिला क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद सागरजी. आणि आता जाऊयात आपण फायनल मॅचच्या फायनल ओव्हरकडे. यस, धर्मवीर 2 चा डायलॉग आहे, ज्या घरात महिलांना सन्मान नाही त्या घरात लक्ष्मी टिकत नाही. तर आपल्याला पाहायचंय या ठिकाणी काय होणार, 2.5 लाखाचा पुरस्कार कुठे जाणार, तेच मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. बॉलर्स नेम प्लीज. 6 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. सुपर डुपर हिट फायनल कशी असावी त्याचं उत्तर मात्र या ठिकाणी आपल्याला मिळेल. कुणाल सरमळकर साहेब, डॅशिंग कामगार नेते आणि सहा बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. निमेश रेडकर 23 धावांवर खेळतायत, भावेश खेळतायत 22 धावांवर. एक जबरदस्त सामना सुरू आहे. क्रिकेट रसिक हो, मॅच आणि स्पर्धा आवडली असेल तर दोन्ही टीम साठी आणि आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. एक जबरदस्त मॅच आणि जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. अंतिम षटक गोलंदाजीसाठी जर पाहिलं, बॉलर्स नेम प्लीज. अंतिम षटक सुरू आहे. बॉलर्स नेम नाही कळलेला आहे. फायनल मॅच आहे. 6 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके चुकवणारी मॅच आपण पाहतोय. हे क्षण सारखे येत नाहीयेत. निमेश, यावेळेला वेगात बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रचंड वेगातील पहिलाच बॉल या ठिकाणी टाकला गेलाय. समाधान, बॉलरचं नाव कळलेलं नाहीये प्लीज. टीमचा कोणी सदस्य असेल तर बॉलरचं नाव कळवा. वेग पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवर आणि आता 5 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. निमेश रेडकर, भावेश शेलार दोघांनी घाटकोपर भटवाडीसाठी दर्जेदार क्रिकेट खेळताय. आज खुल्या गटात एकत्रित क्रिकेट खेळतायत. परंतु ओम साई बांद्रा देखील तेवढा जबरदस्त संघ आहे. या बॉल मध्ये कमबॅक केलं. 5 बॉल मध्ये 12. बांद्रा की भटवाडी ते मात्र ठरवणारे येणारे 5 बॉल आपल्याला पाहिजेत. ओहो, याही वेळेला तेच पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू यष्टीरक्षकांकडे पाठवलंय. हलूही दिला नाही बॅटरला. 2 लगातारचे निर्धाव. 4 बॉल 12. चार बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता. बांद्र्याचा संघ खुश असेल कारण त्यांनी कमबॅक केलाय. परंतु भटवाडी टीमने जबरदस्त अख्खी स्पर्धा गाजवली. परंतु अंतिम क्षणी देखील चांगली कामगिरी केली आहे. परंतु या शेवटच्या ओव्हरमध्ये काय होणार. शेवटचे 4 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. जो जिंकणार आहे त्याला 2.5 लाख, पराभूत होईल त्याला 1.5 लाख, इलेक्ट्रिक बाईक,
वर्षभरात मात्र एकमेव अशी स्पर्धा असते पावसाळ्यात ज्यामध्ये मोटरसायकल मिळते, ती कुणाला मिळणार याची चर्चा सुरू आहे आणि कुणालबाईंचं हे भव्य दिव्य आयोजन अख्खी मुंबई अख्खा महाराष्ट्र पाहतोय. निमेश रेडकर आणि जोडीला जर पाहिलं तर भावेश शेलार आहेत. एका बाजूला घाटकोपर भटवाडी आणि दुसऱ्या बाजूला बांद्रे ओमसाई बांद्रा आणि स्काय रायडर यांच्यामधील फायनल मॅच आपण पाहतोय. 4,500 प्रेक्षक युट्यूबलाही या मॅचचा आनंद घेत आहेत आणि युट्यूबला जर पाहिलं तर 2 दिवस देखील मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभलाय. निमेश रेडकर बॅटिंगसाठी आहे. आतापर्यंत चांगले खेळ आहेत, परंतु पाहूयात काय होईल. 4 बॉल शेवटचे बाकी आहेत. 3 लाख प्रेक्षकांनी युट्यूबला ही मॅच पाहिली 2 दिवसात. यावेळेला वेगात बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न आणि इकडे जर पाहिलं तर धाव एक घेतलेली आहे लेग बायच्या स्वरूपातील आणि आता 3 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर येत आहेत भावेश शेलार. पाहूया काय होईल काय होईल काय होईल. मानाचा धर्मवीर चषक कोण जिंकणार. तो घाटकोपर भटवाडीला जाणार की बांद्र्यातच राहणार ते मात्र ठरवणार याची, कारण बांद्र्याचे खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी चाहते आहेत. त्यांचं म्हणणं असेल बांद्र्यामध्ये, परंतु काही भटवाडीचे देखील चाहते ते म्हणत असतील तिकडे न्यायचंय. परंतु पाहूयात जो चांगला खेळणार तो जिंकणार. पाहूयात या ठिकाणी काय होईल. प्रोलिंग स्पोर्ट्सवर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकही आनंद घेत आहेत, त्यांचंही सगळ्यांचं स्वागत. अख्खी स्पर्धा आणि अख्ख्या स्पर्धेत एकाही मॅचमध्ये भावेश शेलार आउट झालेला नाहीये. पाहूया 3 बॉलमध्ये 11 धावांची आवश्यकता. थोडीशी घाई करायची आहे. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा काळजाचे ठोके धगधग 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 करायला लावणारी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. धर्मवीर चषकाची फायनल मॅच रंगली आहे. चला मॅच सुरू करायची आहे. प्रेक्षकांची उत्कंठा चारी बाजूने. आज दिवसभर पाऊस कोसळला परंतु प्रेक्षकांनी या धर्मवीर चषकाचा आनंद घेतला आणि म्हणूनच कुणालबाई सरबळकर यांची ही स्पर्धा चर्चेत असते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. आणि आज देखील जर पाहिलं तर या स्पर्धेचं खूप चांगलं आयोजन पाहायला मिळालं. स्ट्राईकवर भावेश यांना आपण पाहतोय, तर गोलंदाजीसाठी अमन ज्यांनी पहिले 2 चेंडू लाजवाब टाकले होते भावेशच्या विरुद्ध. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि एक धाव अतिरिक्त देखील कदाचित मिळते का या ठिकाणी पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असेल. पाहूया किती धावा त्या ठिकाणी एकंदरीत येतील, पंच कळवतील. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा असणार आहेत. 2 आहेत की 3 आहेत पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा या ठिकाणी, कारण मॅच संपलेली नाहीये. मॅच संपलेली नाहीये. मॅच संपलेली नाहीये. मॅच ऑन आहे. सर सर एकदा कन्फर्म करा 2 आहेत की 3. 2. यस, धाव संख्येत पुन्हा बदल होईल. आता जर पाहिलं तर 2 बॉल बाकी आहेत शेवटचे आणि मॅच जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल या मॅचचं गणित ठरवेल. एक जर मोठा फटका आला तर मजा येईल, परंतु पाहूया बांद्रेकर देखील उत्सुक असतील ही ट्रॉफी बांद्र्यातच राहण्यासाठी. परंतु पाहूया शेवटचे 2 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. ज्या भावेश शेलारने अख्खी स्पर्धा गाजवली तोच भावेश शेलार मात्र एका बाजूने, परंतु नाही. स्ट्राईक या ठिकाणी निमेश रेडकरकडे गेलेली आहे. भावेश नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. अख्ख्या स्पर्धेमध्ये जबरदस्त लढला, परंतु पाहूयात मॅच संपलेली नाहीये. 2 बॉल 9. निमेश रेडकरकडे देखील टॅलेंट आहे ते दाखवावं लागेल, परंतु काय बॉलिंग केली आहे या बॉलरने अमनने. आणि मॅचही जबरदस्त झाली आहेत. मॅच कोणीही जिंकू देत, परंतु दर्जेदार क्रिकेट धर्मवीर चषकामध्ये सगळ्यांनीच पाहिलेलं आहे. धर्मवीर चषक निमेश रेडकर अख्ख्या स्पर्धेमध्ये अष्टपैलू कामगिरी करत असताना याही खेळाडूने चांगला परफॉर्मन्स दिला. यावेळेला बी गीट केला जातोय. पाहूया बॉल.
कंपल्सरी करायचे, कंपल्सरी चेस हा नियम आहे आणि तुम्ही आम्ही पाहिलेली आयुष्यातील हा हा 58 धावा झालेल्या आहेत. 3 धावांची आवश्यकता शेवटच्या बॉलवर आहे. निमेश रेडकर 29 धावांवर बॅटिंग करतोय. भावेश खेळतायत मात्र या मॅच मध्ये 24 वर आणि या स्पर्धेतील शेवटचा बॉल बाकी आहे आणि ज्यांनी अशा प्रकारच्या फायनल, मला तर वर्ल्ड कपची फायनल आठवते तशी सुरू आहे. दोन्ही टीमला सगळ्यांना विनंती करेल एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात पाठिंबा द्या. बोला गणपती बाप्पा. धक 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 धक. एक बॉल. बांद्रा की भटवाडी, भटवाडी की बांद्रा. शेवटचा बॉल बाकी आहे. जो चांगला खेळणार तो जिंकणार आहे. जो चांगला खेळणार आम्ही सुद्धा त्याच्या बाजूने आहे. तर पाहूया कोण जिंकणार. एक बॉल 3 रन. एक जबरदस्त फायनल मॅच आणि शेवटचा बॉल. या वेळेला फटका तर खेळलाय. पाहूया. एक धाव तिकडे घेतली आहे. दुसरी साई प्रयत्न केला जातोय आणि तिसऱ्या धावेचाही प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्या आहे. तिसरीचा प्रयत्न. मॅच टाय, परंतु ओम साई बांद्रा कंपल्सरी चेसच्या आधारावर जिंकली आहे. संघ विजयी होतोय ओम साई बांद्रा. कारण या बांद्राचे आम्ही किंग आहोत. आज दाखवून दिलं बांद्राचा धूम धडाका. धर्मवीर चषकात अपयशातून शिकावं. आज बांद्रा ओम साई.